रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज. आत्मनिर्भर शेतीसाठी नव्या विचारांची आवश्यकता. हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 1 जुलै हा दिवस महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून राज्यभर विविध कृषीविषयक उपक्रम, मार्गदर्शन शिबिरे आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार केला जातो. महाराष्ट्र शासनाकडून विविध कृषी योजना, सिंचन सुविधा, यांत्रिकीकरण, पीक विमा, मृदा आरोग्य आणि शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पादन वाढवणे ही काळाची गरज बनली आहे. सध्या राज्यातील अनेक शेतकरी ऊस लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळत असताना अन्नधान्य, भाजीपाला आणि फळ पिकांच्या उत्पादनाकडे तुलनेने दुर्लक्ष होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. बदलते हवामान, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारातील चढ उतार लक्षात घेता पीक विविधीकरणासह शाश्वत शेतीचा स्वीकार करणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते रासायनिक खतांचा संतुलित वापर, सेंद्रिय खतांचा अधिक वापर, मृदा परीक्षण, ठिबक सिंचन, आधुनिक लागवड पद्धती आणि वैज्ञानिक नियोजन यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते. शेतकऱ्यांनी केवळ सल्ल्यावर अवलंबून न राहता स्वतः अभ्यास करून आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र कृषी दिनाच्या निमित्ताने राज्यातील प्रत्येक शेतकरी आत्मनिर्भर, कर्जमुक्त आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा यासाठी शासन, कृषी विभाग आणि शेतकरी यांनी समन्वयाने काम करण्याची गरज व्यक्त होत आहे. कृषी दिनाच्या निमित्ताने विन टीव्ही मराठीने घेतलेला आढावा. विन टीव्ही मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावडे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.